आपण पाहू शकतो छात्रों की गूंज हा कार्यक्रम आज राहुल गांधींचा पुण्यामध्ये होणार आहे। मात्र त्याआधी काँग्रेस आणि एबीव्हीपी मध्ये चांगलाच राडा झालेला आहे। विजय वडेट्टीवार देखील या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांनी देखील दोन मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप केलेला आहे। तर आपण पाहतोय पुण्यातील सीओईपी हॉस्टेल प्रकरणावरून वाद आणखीनच वाढलेला आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हॉस्टेलमधील एका विद्यार्थिनीवर दबाव टाकून व्हिडिओ स्टेटमेंट घेतल्याप्रकरणी विचारपूस करायला गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, आज आपण पाहतोय की राहुल गांधींचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे, मात्र मोठ्या प्रमाणात राडा झाला आणि आता तर गुन्हे देखील दाखल झालेत। काय अधिक अपडेट? निश्चित आपण बघू शकतो की काल रात्री अबविपा आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता आणि याच्याच पडसाद आता थेट पोलिसांनी याच्यावर कारवाई केलेली आहे। युवक काँग्रेसचे जे 50 ते 60 कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अबविपाच्या विद्यार्थ्याने ही तक्रार दिलेली आहे की जेव्हा एका विद्यार्थिनीचं स्टेटमेंट घेतलं गेलं होतं, त्या विद्यार्थिनीची विचारपूस करायला आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, मात्र अबविपाच्या एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मारहाण झाली आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रकार घडलेला आहे। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप जो आहे तो अबविपाच्या विद्यार्थ्यांनी केल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। आणि आता आपण बघतोय की राहुल गांधींच्या दौऱ्याच्या दिवशीच थेट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर 50 ते 60 कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाची पुढची कारवाई जी आहे ती देखील सुरू झालेली आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला।